विद्यार्थी मित्रांनो, TR गुरुजी या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीची 2023 मधील झालेली इंग्लिश या विषयाची बोर्डाची क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे क्वेश्चन फर्स्ट, त्यातले टू एज डिरेक्टेड. इथे बघा, त्यातील जो पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. इथे बघा, तुम्हाला 4 शब्द दिले जातील आणि त्यातले काही लेटर मिसिंग असतील. त्यातील तुम्हाला लेटर, योग्य ते लेटर भरून तुम्हाला मिनिंगफुल असं वर्ड इथे तयार करायचं आहे. बघा, इथे पहिल्या वर्डमध्ये ओ हा लेटर जर आपण ऍड केला तर पीपल हा शब्द तयार होतोय. दुसऱ्या याच्यामध्ये सी हा लेटर जर ऍड केला तर मॅच हा वर्ड तयार होतोय. पुढच्या याच्यामध्ये HOUSE असा लेटर म्हणजेच यस जर ऍड केला तर हाऊस असा वर्ड तयार होतोय. आणि चौथ्या याच्यामध्ये यू जर आपण लेटर ऍड केला तर अडल्ट असा शब्द तयार होतोय. पुढचा प्रश्न आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे बघा मित्रांनो, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCDच्या क्रमानुसार आपल्याला खालील दिलेले जे शब्द आहेत ते आपल्याला लावायचे आहेत. इथे बघा, पहिला जर शब्द जर बघितला तर डिस्कस हा इथे पहिल्या क्रमांकाला येईल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला लीडर येईल, तिसऱ्या क्रमांकाला प्रेझेंट येईल आणि चौथ्या क्रमांकाला सर्व्हाइव्ह असा शब्द येईल. पुढचं बघूया. इथे बघा, चारही वर्डमध्ये यल 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 असे लेटर असल्यामुळे, सारखे लेटर असल्यामुळे यलच्या पुढील लेटर त्यानुसार अल्फाबेटिकल ऑर्डर आपण लावून घ्यायची. इथे आय आहे, इथे ओ आहे, इथे यू आहे आणि शेवटी ए आहे. त्यामुळे लार्ज हा याचा पहिला क्रमांक आपल्याला लिहावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला लाईट येईल, तिसऱ्याला लॉयल येईल आणि चौथ्याला लक येईल. पुढचा प्रश्न पाहूया. इथे पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. इथे बघा, खालील दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विरामचिन्हांचा उपयोग करून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा, इथे वेल आय विश यू लक सेड सीताराम. इथे बघा, सेड सीताराम म्हणजेच काय, तर सीतारामने हे समोरील वाक्य बोललेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आहे आणि वेलचा पहिला लेटर W हा आपल्याला कॅपिटल लिहायचा आहे. बघा, आणि वेल नंतर कॉमा द्यायचा आहे. आय विश यू लक नंतर कॉमा देऊन पुढे सेड सीताराम, सीताराम मधील यस हे कॅपिटल देऊन शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. पुढचं वाक्य पाहूया. व्हॉट्स युअर नेम लिटिल वन आस्क द टीचर. बघा, इथे शिक्षकाने विचारलं आहे व्हॉट्स युअर नेम लिटिल वन. इथे बघा, WH वर्डने वाक्याची सुरुवात होतीये, म्हणजेच हा प्रश्न आहे. प्रश्न हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यायचा आहे आणि व्हॉट्स मधील W हा कॅपिटल लिहून इथे यसला ॲपॉस्ट्रोफी यस लिहून पुढे नेमच्या पुढे आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि पुढे क्वेश्चन मार्क देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा ने वाक्य पूर्ण करायचं आहे. पुढे कॉमा देऊन आस्क द टीचर हे देऊन शेवटला फुल स्टॉप हा द्यायचा आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पाहूया. मेक 4 words
minimum of 3 letters each using the correct letters in the word. इथे बघा आपल्याला 4 वर्ड तयार करायचे आहेत आणि ते वर्ड्स हे 3 लेटरचे असले पाहिजेत. म्हणजेच खाली दिलेल्या या वर्ड मधून आपल्याला 4 वर्ड्स हे तयार करायचे आहेत आणि ते कमीत कमी हे 3 लेटरचे हवेत. बघा बेंचमार्क हा शब्द दिलेला आहे. यातून आपल्याला प्रत्येक लेटरचा उपयोग करून नवीन शब्द आपल्याला तयार करायचे आहेत, नवीन वर्ड आपल्याला तयार करायचे आहेत. बघा इथून नियर हा शब्द एक तयार होतोय, मेक हा एक शब्द तयार होतोय, ब्रेक आणि बीच असे 4 शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत. 1-2 शब्द तुम्ही एक्स्ट्रा लिहिले तर बेटर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. इथे बघा आपल्याला स्कूल हा शब्द दिलेला आहे आणि या स्कूल शब्दाच्या संबंधित आपल्याला शब्द लिहायचे आहेत. इथे बघा फेमस हा शब्द स्कूलच्या संबंधित आहे. पॉप्युलर, स्कूल सुद्धा पॉप्युलर असतात. स्कूल ह्या नाईस असतात. स्कूल डर्टी सुद्धा असतात. स्कूल ह्या ओल्ड असतात. तर स्कूल ह्या न्यू असतात. अशा पद्धतीने तुम्हाला 4 शब्द लिहायचे आहेत. याला 2 मार्क आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. Complete the word chain of verb. Add the 4 words each beginning with a last letter of the previous word. इथे बघा आपल्याला थिंग दिला आहे आणि जे वर्ड चेन करताना आपल्याला कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपल्याला काय विचारला आहे हे पहिलं समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ते नाउन दिलंय, वर्ब दिलंय की ऍडजेक्टिव्ह दिलंय हे बघूनच तुम्ही खालील प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. इथे बघा आपल्याला वर्ब दिलेला आहे, त्यामुळे खालील दिलेल्या शब्दाचा शेवटचा लेटर घेऊन पुढचं जे वर्ड आहे ते तुम्हाला त्याच लेटरने तयार करायचं आहे आणि ते वर्ड हे वर्ब असणं हे खूप गरजेचं आहे. इथे बघा थिंक आहे, शेवटला के येतोय आणि के वरून सुरू होतंय ते नो होतंय. इथे डब्ल्यू शेवटचा लेटर आहे आणि डब्ल्यू ने पुढचा जो वर्ब आहे तो राईट हा होतोय. पुढे एक्सपांड हा तो होतोय आणि शेवटला डान्स हा होतोय. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. इथे बघा फ्रेज दिलेले आहे टू लुक आफ्टर म्हणजेच काळजी घेणे. या फ्रेजचा आपल्याला उपयोग सेंटेन्समध्ये करायचा आहे. पुढे बघा इट इज अवर ड्युटी टू लुक आफ्टर अवर पेरेंट्स असं वाक्य होईल. पुढे बघा इथे ऑर दिला आहे. तुम्ही एकतर हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता किंवा हा सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जो इझी प्रश्न वाटेल तो क्वेश्चन तुम्ही इथे सॉल्व्ह करायचा आहे. ॲड द क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. इथे बघा आय सिलेक्टेड 3 पेन्स. पुढे तुम्हाला रिलेटेड प्रोनाउनचा उपयोग करून उरलेलं वाक्य किंवा उर्वरित वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. इथे बघा विच म्हणजेच आय सिलेक्ट 3 पोएम्स विच वीआर रिटन बाय टॅगोर असं वाक्य आपल्याला लिहावं लागेल. यातील पुढचा प्रश्न आहे ॲड प्रफिक्स अँड सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. इथे बघा खालील दिलेल्या शब्दाचा आपल्याला प्रफिक्स आणि सफिक्स तयार करायचा आहे. मित्रांनो प्रफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाच्या सुरुवातीला काही लेटर लावून नवीन मिनिंगफुल वर्ड तयार करणं म्हणजेच प्रफिक्स आहे. सफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दाच्या शेवटी काही लेटर जोडून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणं यालाच सफिक्स म्हणतात. बघूया आता पहिला आहे करेज. तर याचा प्रफिक्स होतोय डिस्करेज म्हणजेच डिस लावून
डिस्करेज हा सुद्धा होतोय. आणि पुढे याचा सफिक्स, करेजचा जर सफिक्स केला तर करेजियस असा त्याचा वर्ड होतोय. पुढे वंडर, वंडरफुल, वंडरफुली असा याचा सफिक्स होतोय. पुढे बघा, याला और दुसरा एक प्रश्न आहे. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ फॉलोइंग वर्ड्स. इथे बघा तुम्हाला हे वर्ड दिले आहेत आणि या वर्डचा उपयोग करून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे आहेत. इथे बघा, इट टेक्स करेज टू स्पीक द ट्रूथ. द ताज महल इज अ वंडर ऑफ द वर्ल्ड. इथे बघा मित्रांनो, पहिला प्रश्न संपलेला आहे आणि हा जो दुसरा प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न हा टेक्स्चुअल पॅसेज वरती आहे. म्हणजेच आपल्या जे टेक्स्चुअल बुक आहे त्या बुक मधील आपल्याला हा पॅसेज विचारला जातो. बघा, प्रश्न क्रमांक 2A मधील रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू इट ऍक्टिव्हिटीज. बघा, पहिली ऍक्टिव्हिटीज आहे ती राईट वेदर फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. इथे बघा आपल्याला खाली दिलेले जे वाक्य आहेत ते ट्रू किंवा फॉल्स हे आपल्याला निवडायचे आहेत. बघा, जे पहिले सेंटेन्स आहे ते मिस्ट्रेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. नक्कीच आपल्याला हे वाक्य खाली दिलेल्या पॅसेजमध्ये पाहून ते शोधायचं आहे. नक्कीच हे वाक्य हे ट्रू आहे. पुढील सेंटेन्स अ लार्ज शेडी द टॅमरिंड ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. हे सुद्धा वाक्य हे ट्रू आहे. पुढचं वाक्य पाहूया. मिस्टर भूषण वॉज अ फॅनिंग हरसेल्फ विथ अ स्मॉल हँडकरचीफ. हे वाक्य फॉल्स आहे, कारण की स्मॉल नसून ते लार्ज हँडकरचीफ असं आपल्याला पॅसेजमध्ये दिलेलं आहे. पुढचं सेंटेन्स पाहूया. मिस्ट्रेस श्रीवास्तवा's husband was sitting in front of कमल किशोर's द ग्रोसरी शॉप. हे सुद्धा फॉल्स हे सेंटेन्स आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. कंप्लीट द फॉलोइंग वेब. इथे बघा तुम्हाला एक वेब दिली आहे आणि त्या वेबचे आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. कॅरेक्टर्स इन द पॅसेज. ह्या दिलेल्या पॅसेजमध्ये आपल्याला कोणकोणते कॅरेक्टर हे दिलेले आहेत ते लिहायचं आहे. इथे बघा, कमल किशोर, मिस्टर श्रीवास्तवा, सेठ गोविंदराम, मिस्ट्रेस भूषण हजबंड, मिस्ट्रेस भूषण अशा प्रकारचे कॅरेक्टर्स आपल्याला या पॅसेजमधून बघून लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. इथे बघा ऍक्टिव्हिटीज 3 आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेजेस फ्रॉम द ब्रॅकेट. इथे बघा काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि या फ्रेजेसचा आपल्याला उपयोग करून खालील वाक्य आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहिलं वाक्य बघूया. देअर इज अन ओल्ड शिव टेम्पल. इथे बघा ॲट द एंड ऑफ द विलेज असं वाक्य होतंय. द ट्रॅव्हलर्स सेट डाऊन अर्ली इन द मॉर्निंग फॉर द टूर. इथे बघा yesterday the people in popular colony complained of irregular supply of water in their area. आणि शेवटचं वाक्य आहे the farmer left his farm in search of his lost cow. बघा पुढील प्रश्न आहे तो ग्रामर वरती हे आपल्याला प्रश्न बघायला भेटतो.
मिस्ट्रेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. पिक आउट द निगेटिव्ह. इथे बघा आपल्याला वरील दिलेल्या सेंटेन्स मधील आपल्याला निगेटिव्ह व्हर्ब हे फाइंड आउट करायचे, शोधायचे आणि ते लिहायचंय. इथे बघा इन्फिनिटिव्ह हे लिहित असताना इन्फिनिटिव्ह टू आणि व्हर्ब असं येत असतं, त्यामुळे इथे आपल्याला टू डू असं आपल्याला इन्फिनिटिव्ह व्हर्ब आपण लिहायचं आहे. पुढचं सेंटेन्स आहे आय हियर्ड अ कंप्लेंट. इथे बघा द बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट म्हणजेच दिलेलं हे जे वाक्य आहे ते चेंज द व्हॉइस या ग्रामरच्या टॉपिक मधील वाक्य आहे आणि हे दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधील वाक्य आहे. तसेच त्याप्रमाणे दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मधील वाक्य असल्यामुळे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना त्याचं आपल्याला सब्जेक्ट प्लस टू बी स्वरूप आपल्याला इथे वॉज वापरायचं आहे. पुढे V3 म्हणजेच हिअर्ड हे वापरायचं आहे बाय आणि शेवटला ऑब्जेक्ट म्हणजेच आपलं वाक्य हे अ कंप्लेंट वॉज हिअर्ड बाय मी असं याचं चेंज द व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे त्याचं सेंटेन्स होईल. पुढे बघा ऍक्टिव्हिटीज 5 मधील डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. इथे बघा डू ने सुरू होणारे म्हणजेच येस नो टाईप व्हर्बल क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला येस किंवा नो या आन्सर मध्ये द्यायचे आहेत आणि पुढे व्हाय असा एक प्रश्न विचारला आहे. इथे बघा डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते का, तर असा प्रश्न विचारला आहे. तर डेफिनेटली यस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग आणि पुढे व्हाय म्हणजेच बिकॉजने त्याचं उत्तराची सुरुवात आपल्याला करायची आहे. तर वी कॅन शॉप ॲट एनी टाइम्स, वी कॅन अवॉइड अ क्राऊड अँड क्यूज. आपल्याला एनी टाइम कोणत्याही वेळी आपण ऑनलाईन शॉपिंग घरी बसल्या बसल्या आपण कुठूनही करू शकतो आणि गर्दी आणि लाईन इथून आपण आपली सुटका होती का आपण ती अवॉइड करू शकतो, ती टाळू शकतो. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2 मधील बी हा सुद्धा दुसरा पॅसेज आपल्याला टेक्स्चुअल पॅसेज म्हणून आपल्याला हा पुस्तकातील येत असतो. इथे बघूया कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला टेबल दिलेलं आहे. दिलेलं वाक्य कोणी कोणास म्हटलं आहे म्हणजेच हु सेड टू हुम. बघा मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. हे वाक्य बघा रायटरने मीनाला हे उच्चारलेलं आहे. पुढे पुढचं वाक्य बघूया नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर. मीना द रायटर म्हणजेच मीना सेड टू द रायटर और वी कॅन कॉल इट ऑथर. पुढचा प्रश्न पाहूया. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅसेज आहे तो पॅसेज व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे काळजीपूर्वक रीड करा आणि खालील दिलेले जे प्रश्न आहेत तुम्ही स्वतः पहिले सॉल्व करा आणि नंतर त्याचे उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे डिस्क्राईब मीनाच कॅरेक्टर. इथे बघा या पॅसेज मध्ये आपल्याला मीनाचं कॅरेक्टर एका प्रकारे दिलेलं आहे. मीना इज ऑलवेज अनहॅपी, शी हॅज नेव्हर एनिथिंग पॉझिटिव्ह अबाउट अ पर्सन. अशा प्रकारे मीना विषयी आपण ह्या पॅसेज मधून आपण इथे तिच्याविषयी या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. पुढे बघा पुढची ऍक्टिव्हिटीज आहे फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स. इथे बघा आपल्याला विरुद्धार्थी शब्द हे पॅसेज मधून आपल्याला पाहून लिहायचे आहे. इथे बघा पहिला आहे बॅड च्या विरुद्ध आहे गुड, हॅपी च्या विरुद्ध आहे अनहॅपी, नेव्हर, ऑलवेज, ऑप्टिमिस्टिक च्या विरुद्ध पेसिमिस्टिक. बघा ऑप्टिमिस्टिक म्हणजेच काय तर आशावादी आणि पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी या अर्थाने इथे आलेला आहे.
इथे पाहूया पुढचा जो प्रश्न आहे तो ग्रामरवरती प्रश्न आहे आणि श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. इथे मेक इट एक्सक्लेमेटरी. बघा एक्सक्लेमेटरीचं स्ट्रक्चर आहे व्हॉट प्लस ए प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस टू बी रूप आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजेच आपल्याला व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क हे आपल्याला द्यावं लागेल. पुढचा प्रश्न आहे मीना इज अँड LIC ऑफिसर. फ्रेम अ WH word WH to get the underlined part as an answer. इथे बघा जो आपल्याला अंडरलाईन वर्ड केलेला अंडरलाईन जे सेंटेन्स केलेला आहे ते आपल्याला प्रश्नाचं ते आन्सर असणार आहे आणि त्यावरती आपल्याला त्या आन्सरचा प्रश्न आपल्याला इथे तयार करायचा आहे. इथे बघा व्हॉट इज मीना. तर मीना कोण होती? अँड LIC ऑफिसर. असा आपल्याला प्रश्न इथे तयार करता येईल. इथे बघूया पर्सनल रिस्पॉन्स वरती हा शेवटचा प्रश्न असतो. इफ यू हॅव फ्रेंड्स लाईक मीना व्हॉट वुड बी युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. बघा जर तुमचे मित्र किंवा तुमची मैत्रीण ही मीनासारखी जर असते तर तिच्याविषयी तुमचा ॲटिट्यूड काय असता? तर याचं उत्तर आहे बघा इफ आय हॅव फ्रेंड लाईक मीना आय वुड हॅव told her what is right or wrong. I would have changed her a pessimistic approach. नक्कीच कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती गोष्ट वाईट आहे ही गोष्ट मी तिला सांगितली असती आणि एक निराशावादी तिचा अप्रोच हा बदलण्याचा प्रयत्न मी केला असता. बघा प्रश्न क्रमांक 3 हा इथे सुरू होतोय. प्रश्न क्रमांक 3 हा पोएट्री सेक्शन वरती आहे आणि त्यातील ए हा तुम्हाला स्टांझा वरती हा प्रश्न विचारला जातो. बघा पहिली ऍक्टिव्हिटीज आहे चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. इथे बघा पहिले सेंटेन्स आहे द गर्ल ऑन द बस रोअर अ डॅश डॅश. इथे बघा याचं आपल्याला हे सेंटेन्स पोएम मध्ये बघितलं तर आपल्याला उत्तर लगेच इथं समजतंय. तर क्रच हे उत्तर आहे. पुढे बघा द लाड सीम सो क्लाम. याचं उत्तर आहे काम. इथे बघा शेवटचं सेंटेन्स आहे द पोएट वॉन्ट्स द गॉड टू फॉरगिव्ह हिम व्हेन ही डॅश डॅश. इथे बघा चिअर्स अँड वाईन असं ऑप्शन आहे. त्यातलं करेक्ट ऑप्शन आहे ते वाईन्स असं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे दिलेली कविता ही व्यवस्थितपणे रीड करून त्यावरील प्रश्न हे सोडवायचे आहेत. पुढील प्रश्न पाहूया कंप्लीट द फॉलोइंग वेब. इथे बघा वेब दिलेले आहे द गर्ल्स ऑन द बस. इथे बघा वॉज लवली अँड फेअर असं एक होतंय. पुढे हॅड अ स्किन हिअर अँड वन लेग असं याचं ऑप्शन आपल्याला लिहिता येईल. पुढे बघा राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. इथे बघा आपल्याला रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय तर यमक जुळणारे शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. हिअर फेअर माइन वाईन असे आपल्याला रायमिंग वर्ड्स इथे लिहिता येतील. इथे बघा जो पुढचा प्रश्न असणार आहे पोएट्री सेक्शन मधील तो आहे ॲप्रिशिएशन वरती. आपल्याला दिलेल्या पोएम वरती आपल्याला हे ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. इथे बघा दुसऱ्या प्रश्नामधील दुसरा जो स्टांजा नवीन दिलेला आहे तो हा टीनेजर प्रियलचा स्टांजा आहे. बघा आणि ॲप्रिशिएशनचे हे टायटल नेम ऑफ द पोएट
राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया ह्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला ॲप्रिशिएशनचा प्रश्न इथे लिहायचा आहे. इथे बघा कवितेमध्येच आपल्याला टायटलचं नाव दिलेलं असतं की जे अ टीनेजर्स प्रेयर आहे. पुढे आपल्याला कवितेमधूनच जे मॉर्स हे आपल्याला पोएटचं नाव इथे आपण लिहू शकतो. राईम स्कीम ही ABCB ही राईम स्कीम होते. तर आपल्याला फिगर ऑफ स्पीच ही ॲलिट्रेशन आणि मेटाफर हे आपल्याला इथे पाहायला भेटतं. जो शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे सेंट्रल आयडिया. इथे बघा सेंट्रल आयडिया ही द पोएम इज अबाउट अ टीनेजर्स डिझायर. द टीनेजर रिक्वेस्ट द लॉर्ड टू हेल्प अँड हिम ही वॉन्ट टू चूज द राईट पाथ. असं सेंट्रल आयडिया आपल्याला लिहिता येईल. बघा पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रश्न क्रमांक 4 हा आपल्याला जो नॉन टेक्च्युअल जो पॅसेज आहे इथे नॉन टेक्च्युअल पॅसेज वरती आपल्याला हा सोडवायचा आहे. बघा पहिली ऍक्टिव्हिटीज आहे सचिन वॉज बॉर्न. इथे बघा पॅसेज मध्ये आपल्याला सचिनचा जन्म हा इथे दिलेला आहे. सचिन बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973 इन मुंबई. असं आपल्याला याचं आन्सर लिहावं लागेल. पुढचा आहे सचिन इज अ ड्युटी ऑफ द डायटी गणेशा. असं लिहावं. देवाला तर गणेश या देवाला तो मानतो. पुढे ही वॉज अ ट्रेन अंडर अ एबल गायडन्स. इथे आपल्याला जर गायडन्स जर या प्रश्नाचं किंवा याचं सेंटेन्सचं उत्तर आपल्याला ह्या पॅसेज मध्ये इथे बघा ही वॉज अ ट्रेन अंडर द एबल गायडन्स ऑफ रमाकांत आचरेकर सर. असं याचं उत्तर आपल्याला इथे लिहावं लागेल. आणि शेवटी आहे ही मेड अ डेब्यू. याचा डेब्यू जो सचिन तेंडुलकरने केलेला होता तो 15 नोव्हेंबर 1989 या दिवशी हा डेब्यू झालेला होता. पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द वेब डायग्राम. इथे बघा अवॉर्ड्स दॅट सचिन रिसिव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर. म्हणजेच बघा क्रिकेट करिअर मध्ये त्यांनी कोणकोणते अवॉर्ड्स हे मिळवले होते हे या पॅसेज मध्ये दिलेले आहेत. पहिला आहे बघा राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड्स, पद्मश्री अवॉर्ड्स, पद्मविभूषण अवॉर्ड्स आणि भारत रत्न अवॉर्ड्स. या प्रकारचे अवॉर्ड्स सचिन तेंडुलकरला भेटलेले आपल्याला पॅसेज मध्ये पाहायला भेटतात. बघा पुढचा प्रश्न आहे सिनोनिम्स. दिलेल्या आपल्याला सिनोनिमच्या जोड्या लावायच्या आहेत. इथे बघा डेब्यूला इथे फर्स्ट परफॉर्मन्स हा होतोय. पुढे रिसिव्डला गॉट हा राईट ऑप्शन आहे. पुढे फॉर्मरला प्रिव्हियस असा होतोय आणि पुढे डेटीला गॉड असा होतोय. बघा पुढचा प्रश्न आहे ऍक्टिव्हिटीज 4 डू ॲज डिरेक्टेड, जे ग्रामर वरती डिपेंड असते. पाहूया ही मेड हिज डेब्यू. सिंपल फ्युचर टेन्स आपल्याला ह्या वाक्याचं करायचं आहे. दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे, परंतु दिलेल्या वाक्यामधील आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स सूत्र जर पाहिलं तर सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट असं आपल्याला याचं स्ट्रक्चर आपल्याला लिहायचं आहे. बघा ही विल इथे बघा मित्रांनो चुकून इथे क्रियापदाचं दुसरं रूप लिहिलं गेलंय.
इथे बघा क्रियापदाचं पहिलं रूप मेक हे लिहायचं आहे. ही विल मेक हिज डेब्यू असं सिंपल फ्युचर टेन्स मधील वाक्य तयार होतं. पुढे पाहूया, ही रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड्स. बघा इथे क्वेश्चन टॅग आपल्याला दिलेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. ही रिसिव्ड इथे बघा दिलेलं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल, होकारार्थी असेल तर कॉमाच्या नंतरून आपल्याला नकार आर्थिक किंवा नकार हा दाखवावा लागतो. त्याच्यामुळे दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला होकारार्थी आहे. तसेच दिलेलं वाक्य हे पास्ट टेन्स मधलं आहे. दिलेल्या वाक्यात आपल्याला इथे टू बी स्वरूप दिसत नाही, त्यामुळे आपल्याला एकतर डीड किंवा डू डज यापैकी एक घ्यायचंय. आपल्याला दिलेलं वाक्य हे पास्ट टेन्स मधलं असल्यामुळे आपल्याला डीड घ्यावं लागेल. म्हणजेच डीड आणि वाक्यामध्ये नकार दाखवायचा आहे, त्याच्यामुळे राईट ऑप्शन आहे डिडंट ही. आणि शेवटी आपल्याला प्रोनाउन घेऊन शेवटा क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. इथे पाहूया ऍक्टिव्हिटीज 5. डू यू लाईक टू प्ले गेम्स आणि व्हाय? यस, आय लाईक टू प्ले गेम्स बिकॉज द गेम्स प्रोव्हाइड अ सोशल फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट. इट इज युजफुल टू इन्क्रीज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतोय. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जो बी प्रश्न आहे तो समरी रायटिंग. वरील दिलेल्या जो पॅसेज आहे त्या पॅसेज वरती आपल्याला समरी रायटिंग लिहायचं आहे. रीड द पॅसेज गिव्हन. क्वेश्चन क्रमांक 4A. राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल. इथे बघा आपल्याला समरी लिहायच्या सुरुवातीला आपल्याला एक सुटेबल टायटल द्यायचा आहे आणि हा प्रश्न हा आपल्याला 5 मार्काला आहे. इथे बघा रायटिंग स्किल सेक्शन आपल्याला इथे सुरू होतोय. इथे बघा आपल्याला क्वेश्चन 5 हा लेटर रायटिंग वरती असणार आहे. बघा इथे आपल्याला 2 प्रकारचे लेटर लिहायचे आहेत, परंतु सुरुवातीला आपल्याला पत्र कोणाला लिहायचं आहे आणि कशाविषयी आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. इथे बघा इमॅजिन यू आर म्हणजेच अशी कल्पना करा की तुम्ही आनंद जाधव आहात. यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. इथे बघा खाली ही ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. हे ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थितपणे रीड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट कशाविषयी आहे आणि ह्या ॲडव्हर्टाइजमेंटचा उपयोग आपल्याला लेटर लिहिताना कसा करायचा आहे याची आपल्याला कल्पना येते. बघा इथे 2 प्रकारची पत्र आपल्याला लिहायची आहेत, इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. इथे बघा तुम्ही जे तुम्हाला इझी वाटतं, सोपं वाटतं ते तुम्ही लिहू शकता. बघा इनफॉर्मल लेटर मध्ये लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट अ लेटर टू युअर फादर. बघा तुमच्या वडिलाला पत्र लिहायचं आहे. आस्किंग परमिशन टू जॉईन द ट्रिप. इथे बघा तुम्हाला ट्रिप जॉईन करण्यासाठी वडिलांकडून परमिशन घ्यायची, परवानगी घ्यायची, यासाठी पत्र हे वडिलांना लिहायचं आहे. मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. इथे बघा इथे आपल्याला दिलेल्या मुद्द्याच्या नुसार आपल्याला हे पत्र लिहायचं आहे. ड्युरेशन, टोटल कॉस्ट, अकोमोडेशन, वर्थ सीइंग प्लेसेस, ॲड युअर ओन पॉइंट. इथे बघा आपल्याला ह्या मुद्द्याचा आधार घेऊन आणि तसेच ह्या ॲडव्हर्टाइजमेंटचा उपयोग करून आपल्याला हे लेटर वडिलांना लिहायचं आहे. जे दुसरं लेटर आहे ते फॉर्मल लेटर, म्हणजेच आपल्याला राईट अ लेटर टू ऑफिसर इन चार्ज अ टुरिझम डिपार्टमेंट अ चिखलदरा यांना हे लेटर पाठवायचं आहे. आणि आस्किंग फॉर ह्या मुद्द्यावरती आपल्याला हे पत्र लिहायचं आहे. बघा जो पुढचा प्रश्न आहे तो डायलॉग वरती आहे, डायलॉग रायटिंग वरती आहे.
इथे बघा डायलॉग रायटिंग, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल सेंटेन्स. इथे बघा दिलेले चार सेंटेन्स आहे खालीवर दिलेले आहे आणि ते तुम्हाला योग्य त्या क्रमाने इथे लिहायचे आहेत. बघा पहिलं जे सेंटेन्स येणार आहे ते विच इज युअर फेवरेट गेम असं येणार आहे. याला उत्तर हे ऑफकोर्स कबड्डी असं येणार आहे. तिथील पुढचा प्रश्न असणार आहे हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम, आणि त्या गेम मध्ये तुम्हाला कोणता अवॉर्ड भेटला आहे तर यस आय हॅव गॉट सम अवॉर्ड्स असं याचं आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे. बघा पुढचा प्रश्न कंप्लीट द डायलॉग. अनिल विच इज युअर फेवरेट बुक. बघा त्यावरती सुनीलने रिप्लाय दिलेला आहे माय फेवरेट बुक इज विंग्स ऑफ फायर. पुढे बघा अनिलने पुढचा प्रश्न विचारला आहे व्हॉट टाइप्स ऑफ बुक इज इट. हे पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे तर हे पुस्तक हे एन ऑटोबायोग्राफी याच्यावरती हे पुस्तक आहे. आणि जो शेवटचा प्रश्न आहे तो राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन गिव्हन थीम मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या 3 डायलॉग वरती किंवा 3 वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला हा डायलॉग तयार करायचा आहे आणि विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. इथे बघा व्यवस्थितपणे तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच हेल्थ अँड डाएट वरती आहे. व्यवस्थितपणे ते रीड करून तुम्हाला ह्या डायलॉगला ऑर हा शब्द आहे हा प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा बघा पुढचा प्रश्न 6वा प्रश्न आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. म्हणजेच आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा एक आहे आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल असा एक आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. इथे बघा मित्रांनो तुम्हाला हा टी डायग्राम दिलेला आहे आणि ह्या टी डायग्रामचा उपयोग करून तुम्हाला या पहिल्या व्हर्बल टू नॉन व्हर्बल टू व्हर्बल या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे या टी डायग्रामचा उपयोग करून तुम्हाला एक पॅसेज लिहावा लागतो आणि ह्याच प्रश्नाला जो ऑर आहे तो आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजेच तुम्ही एक तर वरचा प्रश्न सोडवा किंवा खालचा प्रश्न सोडवा. हा प्रश्न सोडू शकता तुम्ही. इथे बघा तुम्हाला खालील दिलेल्या या पॅसेज मधून तुम्हाला टेबल तयार करायचा आहे आणि हा टेबल हा पॅसेज हा आमिर आणि अनिता या दोघांविषयी आहे. या दोघांचं एज किती आहे 18-16. क्लास कोणता आहे, फादर्स ऑक्युपेशन कोणतं आहे, मदर्स ऑक्युपेशन कोणतं आहे, हिज ऑर हर क्वालिटीज कोणत्या आहेत. या सगळ्या क्वालिटीज इथे आपण लिहायच्या आहेत आणि ह्या क्वालिटीज आपण वरील पॅसेज मधून आपल्याला बघून लिहायच्या आहेत. हा दिलेला पॅसेज हा व्यवस्थितपणे रीड करून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. दिलेला प्रश्न हा 5 मार्काला असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे त्यातील बी म्हणजेच न्यूज रायटिंग. आपल्याला इथे न्यूज रिपोर्ट हा लिहायचा आहे. झेडपी स्कूल एन्करेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग हा याचा टॉपिक असणार आहे. या टॉपिकवरती न्यूज तुम्हाला लिहायची आहे आणि दिलेल्या मुद्द्यांवरती म्हणजेच हेडलाईन, डेट लाईन, इंट्रो, शॉर्ट, कंटिन्यू, पॅराग्राफ आणि कंक्लुजन याच्यावरती तुम्हाला न्यूज रिपोर्ट हा तयार करायचा आहे. यालाच ऑर तुम्ही स्टोरी ही लिहू शकता. डेव्हलप स्टोरी ही स्टोरी लिहित असताना त्याला योग्य ते सुटेबल टायटल हे तुम्हाला द्यायचं आहे. आणि पुढे बघा या प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे स्किल डेव्हलपमेंट हा 5 मार्काचा प्रश्न असणार आहे. हा 7 क्रमांक ट्रान्सलेशनचा प्रश्न आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. इथे बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजेच बघा जर तुमची भाषा ही मराठी असेल तर तुम्ही मराठीमध्ये ह्या दिलेल्या वर्डचं तुम्ही ट्रान्सलेट करून मराठीमध्ये ते मराठी भाषेत हे लिहायचं आहे. तुमच्या मीडियम मध्ये लिहायचं आहे. तुम्ही जर उर्दू भाषेत असाल तुम्हाला जर लिहायचे असेल तर तुम्ही या दिलेल्या वर्डचा अर्थ
उर्दू भाषेत लिहायचं आहे. तुम्ही जर दुसरं म्हणजे हिंदी असेल तुम्ही हिंदीमध्ये लिहू शकता. इथे बघा आपल्याला मराठीमध्ये लिहायचं आहे. तर इम्पॉर्टंट म्हणजेच महत्वाचा, पुढे सक्सेस म्हणजेच यश, पुढे पेरेंट्स म्हणजेच पालक, रूट म्हणजे मार्ग. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या शब्दांचे, ह्या वर्डचे अर्थ इथे लिहायचे आहेत. पुढे बघूया. इमॅजिन म्हणजेच कल्पना करणे, रिफ्यूज म्हणजे नाकारणे. इथे बघा मित्रांनो, तुम्हाला कोणतेही 4 लिहायचे आहेत, परंतु 6चे 6 इथे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा चुकून एखादा वर्ड राहिला किंवा चुकला तर त्याचे मार्क आपल्याला जायला नको. पुढे बघा मित्रांनो, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू. इथे बघा आपल्याला 4 वाक्य दिले आहेत, परंतु तुम्ही कोणतेही 2 लिहू शकता, परंतु इथे मित्रांनो 4ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आय सॉ समथिंग हॉरिबल. मी काहीतरी भयानक पाहिले. कुकिंग अ सायन्स. स्वयंपाक करणे हे एक शास्त्र आहे. मेक अ स्टडी टाइम टेबल. याचा अर्थ असा आहे की अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. आणि शेवटचं वाक्य आहे ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली, म्हणजेच तो फारच प्रभावीपणे बोलला. याचा असा अर्थ आपण मराठीमध्ये लिहू शकतो. आणि जो शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडम्स अँड प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम. तुमच्या भाषेमध्ये या प्रोव्हर्बचा अर्थ लिहायचा आहे मित्रांनो. बघा, पहिली प्रोव्हर्ब्स आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, म्हणजेच जनसेवा हीच ईश्वर सेवा. दुसरा आहे ॲज यू सॉ सो शॅल यू रिप, म्हणजेच पेराल तसे उगवते किंवा पेराल तसे उगेल. इथे बघा मित्रांनो, दिलेली क्वेश्चन पेपर ही 2023 मधील झालेले बोर्डाची इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर आहे. अशाच वेगवेगळ्या इयरच्या, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी हा आपला TR गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.